पाणी दिलं अजिंक्य चंद्रकांत माने, अजिंक्य चंद्रकांत माने आणि मंडप डेकोरेशनचं हे केलं ते कौस्तुभ विश्वास झाले. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेशनचं जे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ते सन्माननीय कौस्तुभ विश्वास स्थळे यांच्या माध्यमातून आणि ग्राउंडमध्ये पाण्याची व्यवस्था अर्थात पुण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला सहकार्य केलंय ते सन्माननीय अजिंक्य चंद्रकांत माने. तर आपण त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि सर्वात महत्त्वाची बाब अर्थातच संपूर्ण डीजेचा लोड आपल्या घरच्या लाईटवरती किंवा घरच्या आपल्या लोडवरती घेतला जात नाही आणि म्हणूनच जनरेटरची इथे सुविधा आम्हाला उपलब्ध करून देणारे सन्माननीय सागरजी पाटील आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. येस, सामना सुरू झालेला आहे. आपण वळूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक कल्पेशजी यांच्याकडे. धन्यवाद. जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोले आयोजित जय हनुमान चषक 2026 दिवस पहिला आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षक खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, चौथा सामना आजच्या दिवसातील आपल्या भेटीला आलाय, जिथं टॉस जिंकला ते अर्थातच श्री समर्थ बहिरोले संघानं आणि त्याने इन्व्हाइट केलंय जय हनुमान चोरंडे या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. पहिल्या षटकात गोलंदाज आपण अन्वेष पाहतोय. यावेळी पॅड वरती आपण पाहतोय बॉल लाऊड शाउट लाऊड अपील मध्ये जोश जास्त आहे, आत्मविश्वास कमी, परिणामी लेग बाईच्या मदतीने जाणारी एकेरी धावा पण पाहिली. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती झालेत. एकच बॉल. पहिले 3 बॉलचा विचार करायला गेला तर ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉल आपण पाहिले होते. लेफ्ट हँडेड बॅटर आपण दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर अजिंक्य आणि साहिल सोरंडे संघाच्या माध्यमातून पाहतोय. हलक्या हाताने बॉल स्टेअर केलाय, वॅकंट एरिया आहे, मिड ऑफला बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर एक धाव कंप्लीट केली गेली. बॅटच्या माध्यमातून आलेली ही पहिली धाव आपण टीम जय हनुमान चोरंडे या संघासाठी आपण पाहिली. आतापर्यंत जर पाहायला गेला तर चांगला खेळ आपण पाहिला. सकाळच्या सत्रामध्ये बाबदेव बहिरोले संघाने डॉमिनेट केलं सात्रीजी संघाला. तदनंतर जय हनुमान बहिरोले संघानं श्री गणेश परुरपाडा या संघाला डॉमिनेट केलं आणि तदनंतर पाहायला गेला तर मागच्या मॅच मध्ये मुनवली संघानं जय हनुमान परुरपाडा या संघाला डॉमिनेट केलं. सॉरी, परुरपाडा संघानं मुनवली संघानं डॉमिनेट केलं. यावेळी आउटसाइड ऑफ टाइम शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण गोलंदाजाचा पाहतोय. गोलंदाज प्रयत्न करतायत परंतु लाईन लेंथ वरती भर देणं गरजेचं असणार आहे. इथून जर लाईन लेंथ वरती भर दिली तर आपण देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतात. कारण विकेट जर पाहायला गेला तर बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, परंतु याच विकेटवरती गोलंदाजी आपण सकाळपासून चांगली पद्धतीने पाहिलेली देखील आहे. इथं चान्स क्रिएट झाला होता, हाफ चान्स आला होता. यष्टीरक्षकांच्या माध्यमातून जर बॉल करेक्ट झाला असता तर कदाचित ही यष्टीची विकेट देखील मिळू शकली असली. परिणामी व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आणखी एक धाव टीम चोरंडे संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. जास्तीच्या बॉल डिलिव्हर झाले नाहीत, परंतु अतिरिक्त जर पाहायला गेला तर आतापर्यंत 5 बॉल व्हाईट बॉल फेकलेत अन्वेषणच्या माध्यमातून. आणखी एक वाईट, 6वा वाईट बॉल कुठंतरी कानमंत्र गोलंदाजाला देणं गरजेचं असणार आहे. आज जर पाहायला गेला तर आजच्या दिवसातील सर्वात मोठी ओव्हर ही होऊ शकते. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 2च बॉल झालेत आणि 6 वाईट बॉल फेकलेत. 8 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत. 8 धावा धावफलकावरती लागल्या देखील गेल्यात. टीम जय हनुमान चोरंडे संघ फलंदाजी करत असताना पाहतोय अन्वेष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. बदलाव काहीसा, परंतु आणखी एक बॉल वाईट पाहतोय. दबाव जर पाहायला गेला तर आता फार मोठा वाढलेला दिसतोय, परंतु खरे खेळाडू याच दबावाला झुगारून आपला खेळ करत असतात. दबावाला झुगारून काहीसा बदलाव, काहीशी लाईन लेंथ मध्ये बदलाव करणं गरजेचं असणार आहे आणि तोच त्याचसाठी काहीशी टीम मीटिंग आपण पाहतोय. टीम श्री समर्थ बहिरोले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना काहीशा अडचणी आपण पाहतोय. हा जर पाहायला गेला तर आजच्या दिवसामध्ये याच गावचे बापदेव बहिरोले संघ असेल, जय हनुमान बहिरोले संघ असतील, या 2 संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि आपल्या
एक मॅच त्या दोघांनी देखील जिंकला आणि आज तिसरा संघ श्री समर्थ बहिरोले हा देखील खेळ करताना आपण पाहतोय. पुढच्या बॉलसाठी अन्वेष. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला हलक्या हातानं स्टेअर केलाय. पॉट जातोय पॉईंटच्या रिजन मध्ये, बॉल फील्ड केला जाईल. तद्वर एक धाव कंप्लीट केली. एका धावेनं स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाले. एक्स्ट्राच्या धावा जिथं येतात ना तिथं एक धाव घेत स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न आपण टीम जे हनुमान चोरंडे संघाचा आपण पाहतोय. दडपण नाही, हीच खरी कसोटी आहे टीम बहिरोले संघासाठी अन्वेषची. आणि या कसोटीवर जर उभा राहिला तर अन्वेष आपल्या संघासाठी उल्लेखनीय कामगिरी देखील करू शकतोय. आता राऊंड विकेट. यावेळी फुलटॉस बॉल आहे आणि त्याच्या वरती फुल टोल वसूल केलाय. आलाय षटकार. षटकाराला इथे धावा नाही, धैर्य मोजलं जात आहे. धैर्य दाखवावं लागेल गोलंदाजी करत असताना. हलक्या हातानं स्टीअर केलाय, परंतु मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या फलंदाज अजिंक्य यांच्यासाठी. पंचांचा डिसिजन यायच्या अगोदर मी आउट आहे ही शिस्त दाखवली, हा प्रामाणिकपणा दाखवला आणि त्या प्रामाणिकपणासाठी आमच्याकडून देखील टाळ्या होत आहे. फलंदाज आउट. कमबॅक पाहिला. वेळेला देखील वेळ द्यावी लागते आणि ती वेळ अखेरीस अन्वेषणी काहीसे जर पाहायला गेला तर एक्स्ट्राचे वाईट बॉल टाकल्यानंतर पाहतोय काहीसा टीम मीटिंग, एक शॉर्ट टीम मीटिंग आपण अनुभवली होती आणि तिथं काहीतरी आपल्या कर्णधारानं संदेश दिला असेल. तोच संदेश घेऊन गोलंदाजी करत असताना बॉलिंगवरती लाईन लेंथ मध्ये बदलाव पाहिला. त्या बॉलवरती शॉर्ट बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न अजिंक्य यांचा आपण पाहिला, परंतु बॅटनं एज घेतल्याने तदनंतर विकेट आपण पाहिली. यष्टीरक्षणच्या पाठी आपण यष्टीरक्षक पाहतोय. चांगला झेल यष्टीरक्षकाचा. टीम श्री समर्थ बहिरोले संघासाठी पहिली विकेट अन्वेषणच्या खात्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चोरांडे संघाच्या माध्यमातून मयूर हार्ड हिटर बॅटर इन ॲट नंबर 3 पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तोच मयूर मैदानाच्या आतमध्ये टीम चोरंडे संघासाठी राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा पाहतोय. 16 धावा धावत असताना मयूर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर हलक्या हातानं स्टेअर केलाय. बॉल जर पाहायला गेला तर मिडॉनला बॉल फीड केला जाईल. एका धावेनं स्ट्राईक रोटेशन देखील पाहायला मिळालं. आता 17 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला टीम चोरंडी हा संघ पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली. मागच्या मॅचमध्ये काय खेळ आपण जयमनान परूरपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला गेला. तब्बल 56 धावा आणि 47 धावांची विस्फोटक खेळी आपण महेश यांची आपण पाहिली होती आणि हे जर पाहायला गेला तर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य देखील राहिलंय. म्हणजे याच मैदान 17 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आज जर पाहायला गेलं तर सर्वात मोठी ओव्हर हातली गेली ती अन्वेषणच्या माध्यमातून. दुसरा षटक दुसऱ्या षटकात दुसरा गोलंदाज वापरला जातोय बहिरोले संघाच्या माध्यमातून. नयन घरत कॉम्बॉक्स एंड कडून नयन घरत समोर हार्ड हिटर मयूर. 17 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर होता आणि त्याच्यावरती तुटून पडला होता, परंतु झेल घेत असताना झेल सुटला की स्वप्न तुटला. ही झेल होती. झेल घेणं गरजेचं होतं. कॅच होती की मॅच होती. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मित्रांनो, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. झेल सुटला गेलाय. मयूरला पहिलं जीवनदान. धावसंख्या देखणी बदल. धावसंख्या 18. झेल घेणं गरजेचं होतं बहिरोले संघासाठी. पुढचा बॉल नयन. खराब बॉल. रिटर्न क्रीजच्या बाहेर आपण पडलेला बॉल आपण पाहतोय. शैलेशजी माडिक सांगतात की हा बॉल नो बॉल आहे. नो बॉलच्या मदतीनं 1 धावेची शिक्षा ठोठावली गेली नयन यांना. धावसंख्येत 1 नाही अतिरिक्त भर आपण पाहतोय. इनसाइड आउटचा देखना फटका. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार.
काही फटका पाहायला मिळाला. शट ऑफ दी डे आपण पाहतोय इनसाइड आउट. यावेळी हलक्या हातानं बॉल स्टेअर केला. वेकंट एरियामध्ये बॉल ढकलून काढलाय समोरच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल स्वतः गोलंदाज नयन फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. एका धावेनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा वधारतोय. 4 बॉल झालेत, 26 धावा एका विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पुढचा बॉल अर्थातच 5वा बॉल असणार आहे मयूर यांच्यासाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप आपण बॉल पाहतोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. पंच आपले दोन्ही हात फैलावत सांगतायत की हा बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती आणखी एक एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय. पण आता जर पाहायला गेलं तर ना, तर दबाव हा चेहऱ्यावरती साफ दिसतोय बहिरुले संघाच्या. खोदून काढायचा होता. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु थांबलेत. बचेंगे तो और भी लढेंगे असंच काहीसं सुत्ववाद देत असताना आपल्या संघासाठी अर्थातच जय हनुमान चोरंडे संघासाठी एक धाव चोरटी घ्यायच्या नादात जर पाहायला गेलात ना, तर विकेट गेली तर आपल्या संघासाठी अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. हे दोन्ही फलंदाज मयूर असतील किंवा साहिल असीन यांना माहिती आहे. धावसंख्येचा विचार करता 28 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. षटकातील शेवटचा 2 बॉल शिल्लक. शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना 28 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल ढकलून काढलाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल फील्ड केला जाईल. बॉल उचलतील. बॉलची होईल फेक. तोपर्यंत धाव मिळाली 1. धावसंख्येत 1 बदल पाहतोय. 1 धावेनं पुन्हा एकदा 29 धावा. कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपण चोरंडे संघाच्या माध्यमातून पाहतोय. जिथं कमजोर बॉल मिळाले तिथे त्या बॉलवरती तुटून पडण्याचा प्रयत्न पाहतोय. अटॅकिंग बॉलिंग वरती सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न चोरंडे संघ आपण करतोय. एक्स्ट्राच्या धावा देखील या मॅच मध्ये बऱ्याचशा आपण चोरंडे संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत अनुभवल्या. शेवटचा बॉल असणार आहे दुसऱ्या षटकातील. स्वतःसाठी जागा बनवली होती. बॅटची इनसाइड एज लागली होती. त्यानंतर पॅडवरती बॉल जाऊन अदलतोय. अशातच डॉट बॉलनं दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना, तर धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात धावा लागल्या गेल्या त्या अर्थातच 29 धावा. 29 लॉस ऑफ 1 विकेट. 14.50च्या सरासरीनं आतापर्यंत टीम जय हनुमान चोरंडे हा संघ प्रथमतः फलंदाजी वाट्याला आल्यानंतर खेळ करत असताना आपण पाहतोय. फलंदाजी वाट्याला आली म्हणून घाबरून जायचं नाही, तर आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत असताना चांगली फायटिंग टोटल उभा करायची, हेच एक ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये या 2026च्या नवीन वर्षामध्ये खेळ करत असताना जय हनुमान चोरंडे हा संघ आपण पाहतोय. आज जर पाहायला गेला तर खूप चांगलं आयोजन, हे भगवमय वातावरण जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोली संघाच्या माध्यमातून जय हनुमान चषक 2026 सलग 16 वर्ष अविरत चाललेली ही परंपरा आणि या स्पर्धांचं देखील आयोजन दर प्रत्येक वर्षी आपण जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोली संघाच्या माध्यमातून पाहत असतो. आणि आज त्या स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता. हा ट्रॅकर त्याला ऑन साइडला पूल केला गेलाय. फिल्डर आहेत डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल फील्ड करतात. दुसरीसाठी प्रयत्न चाललेत. फिकी देखील झाली, परंतु बॅकअप देत असताना बॉलिंग एंड वरती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल पकडणं गरजेचं होतं. जर पकडला असता तर कदाचित ही धोक्याची घंटा मयूर यांच्यासाठी वाटताना दिसली असती. म्हणजे जवळजवळ जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये मयूर यांच्यासाठी दुसरं जीवनदान आपण बोलू शकतोय. धावसंख्येत दोन्ही बदलाव. धावसंख्या 31, 31 धावा. कल्पंत तिसऱ्या षटकात ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट करत असताना डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातो. 1 धाव कंप्लीट केली. एका धावेनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा वधारला जाईल. धावसंख्येत 1 बदल. पूर्णपणे बॉलच्या मेरिटवरती जाऊन खेळ करत असताना आज साहिल असतील, दुसऱ्या बाजूनं मयूर असतील. पूर्णपणे कॅल्क्युलेटेड रिस्क आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची धोका पत्करायचा नाही आहे. यावेळी पॅडवरती फेकलेला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये लेग लान्स केला. बॉल जातोय एका धावेसाठी. एका धावे व्यतिरिक्त जास्तीच्या धावा या षटकामध्ये मिळणार नाही आहेत. ही षटक जर पाहायला गेलात ना तर कुठंतरी इकॉनॉमिकल षटक साबित होते की काय. पहिल्या 3 बॉलचा विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या 2 बॉलवरती 2 सिंगल, अशा 4 धावा आतापर्यंत आल्यात. मागच्या जर 2 षटकांचा विचार करायला गेला तर भरपूर मार खाल्ला होता तो टीम बहिरोली संघानं. आणि हे कल्पंत यांचं षटक आतापर्यंत चांगलं साबित होत असताना पाहतोय. आणि अखेरीस
जे जीवनदान मिळालं होतं त्या जीवनदानचा फायदा उचलू शकले नाही. बॅटचा लागला किनारा आणि त्याला मिळाला विकेट किपरचा सहारा. फलंदाज मयूर बॅक टू द डगआउट. हम दिसत होता, परंतु जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेली ही गावची टीम आपण पाहतोय. आणि आज कल्पंत यांचं हे षटक एक आपल्या संघाला नवसंजीवनी मॅचचं टर्निंग षटक आपण बोलू शकतोय. या षटकामध्ये जर पाहायला गेला तर या चोरंडे संघाचे फलंदाज जे धावांची लय लूट करत होते त्या चोरंडे संघाला आतापर्यंत कल्पंतच्या गोलंदाजीनं पूर्णपणे बांधून ठेवलंय. ब्रेक लावला गेला, पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. संधीचं सोनं देखील केलं जातोय. सुवर्ण क्षण आपण पाहतोय. टीम श्री समर्थ बैरोले संघासाठी आणखी एक विकेट. सागर चाललेत, परंतु जर पाहायला गेला तर जर्सी एक आहे, विचार देखील एक आहे आणि ध्येय देखील एक आहे. आज श्री समर्थ बैरोले संघाचं जिंकायचं जिंकायचं आणि जिंकायचं हेच तत्व घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय 34 ऑन बोर्ड. 5 धावांचं इकॉनॉमिकल षटक मागचं षटक आपण कल्पंत यांचं पाहिलं आणि त्यानंतर निखिल यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. परंतु दुसऱ्या बाजूने साहिल जे सलामीला आले चोरंडे संघासाठी. यावेळी स्लोवर बॉल पाहायला मिळाला, इन स्विंगर पाहायला मिळाला. बॉल थोडा कट केला गेलाय आणि त्यानंतर टाळ्यांचा वर्षाव आपण पाहतोय. आता निखिल यांच्या गोलंदाजीसाठी पहिल्या 2 षटकात अन्वेष नयन महाग साबित झाले होते, परंतु कल्पंत यांची कमालीची गोलंदाजीने आता निखिल पुन्हा एकदा स्लोवर वाहन पाहतोय. काही गोलंदाजी केली जाते. आता आत्मविश्वासानं हा खेळ केला जातोय. आत्मविश्वास गरजेचा होता आणि हा आत्मविश्वास घेऊन आज पुन्हा एकदा बैरोले संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 2 डॉट बॉल या षटकामध्ये निखिल यांचे. साहिल व्हॉट बॉलिंग. लागोपाठचा 3रा बॉल देखील निर्धाव फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. धारदार अचूकता, भेदकता आणि नियंत्रण हे सर्व काही गोलंदाजी करत असताना निखिल यांचा आपण पाहतोय टीम श्री समर्थ बैरोली संघासाठी. कमालीचा कमबॅक, कमालीचा खेळ. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड, बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल, फिल्डर इंटरेस्टेड आहे. घेतलाय झेल आणि संपला अखेर साहिल यांचा खेळ. सैल आउट. प्रत्येक बॉल इतिहास लिहितोय आणि आज बैरोले संघ पुन्हा एकदा इतिहास करण्याच्या मार्गाकडे आगमन करत असताना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात बापदेव बैरोले, तदनंतर जे हनुमान बैरोले आणि आता श्री समर्थ बैरोले. आज स्वतःची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये स्वतःचं होम ग्राउंड आणि स्वतःच्याच गावात खेळत असताना आपल्या गावाच्या नावाचा डंका पेटत असताना हे बैरोले गावचे सर्व खेळाडू आपण पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनूप दाखल झालेत.
4 बॉल आतापर्यंत डॉट बॉल फेकलेत. जेवढे डॉट बॉल फेकाल तेवढा प्रेशर आपण समोरच्या संघावरती क्रिएट करू शकतोय. हेच आज तत्व मैदानाच्या आतमध्ये पाहतोय टीम बहिरोली संघाचं. परंतु हार्ड हिटर बॅटर अनुप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने बॉल स्टेअर केला. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न नयन यांचा आपण पाहिला, परंतु त्यानंतर बॉल त्यांना बीट करतोय. शॉट थर्डमॅन क्षेत्रातून डिक्लेअर धावेसाठी एका धावेसाठी जातोय आणि अखेरीच 5व्या बॉलवरती आलेली या षटकातील पहिली सिंगल धाव आपण पाहिली आणि एका धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच शेवटचा बॉल शिल्लक असताना 35 ऑन बोर्ड. 35 धावा शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. यावेळी चपराक जणू मारली गेली. थ्रू दी कव्हर्स बॉल जातोय सुई मधून जागा काढावा तसा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. येतील धावा 4. चौकार. परंतु मागच्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर फक्त 10 धावा खर्च केल्यात. कमालीचा कमबॅक टीम श्री समर्थ वैरुले संघाचा आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकात कल्पन जे 3ऱ्या षटकात आपण पाहिले होते कल्पक गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा कल्पंत यांना इन्व्हाइट केलं गेलंय. हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती तुटून पडायचा प्रयत्न, परंतु आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज बाईट आउट.
ग्राउंड असल्या कारणानं काही यांना वाटलं असेल की हा संघ असाच मैदानात दाखल झालाय, परंतु हा संघ फक्त खेळायला आलाय नाही आहे, हा संघ जिंकायला आलेला आहे. आणि हेच दाखवत असताना आतापर्यंत टीम श्री समर्थ बहिरोळे संघानं केलेली ही कामगिरी आपण पाहतोय. 7 विकेट आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला आपण पाहिलंय. मागची एक मॅच आपण पाहिली होती, तिथं श्री गणेश परूरपाडा हा संघ देखील ऑल आउट झाला होता. आणि आता जर पाहायला गेला तर आतापर्यंत 7 विकेट या मॅच मध्ये टीम श्री समर्थ बहिरोले संघानं मैदानाच्या बाहेर पाठवलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सागर, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहेत. षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करते. एकच धाव धावफलकावरती ऍड होताना दिसेल. एका धावेनं स्कोर कार्ड वधारताना पुन्हा एकदा दिसतोय. 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 41 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहायला गेला तर 29 धावा होत्या. आणि तदनंतर कल्पंत आले, तदनंतर निखिल आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकात कल्पंत यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल देखील तेच तर्रार पाहिला, परंतु या बॉलवरती अखेरी जर पाहायला गेला तर ही देखील विकेट पाहायला मिळते. काय गोलंदाजी मित्रांनो. आपल्या संघाचा आपल्या गावाचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या या श्री समर्थ बहिरोले संघासाठी झाल्याच पाहिजे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर बऱ्याच धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर नयन देखील मार खाला होता 29 धावा. आणि तदनंतर पुन्हा एकदा या मॅचनं या टीमनं यू टर्न घेतला आणि या उर्वरित 3 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत असताना समोरील संघाचा जर विचार करायला गेला तर 41 धावांपर्यंत थांबवलं. म्हणजे सर शेवटच्या 18 बॉलमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या. 41 धावा लागल्या गेल्यात. 42 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या युद्धपटलावर काहीही होऊ शकतं. जोपर्यंत क्रिकेटच्या युद्धपटलावर शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मॅच संपली जाणार नाही. जे हनुमान चोरंडे हा संघ देखील या 2026 मध्ये चांगला खेळ करण्यासाठी या मैदानामध्ये दाखल झालाय. तो संघ देखील चांगला खेळ करेल, परंतु 42 धावा बनवल्या जातील की या 42 धावा चेस केल्या जातील यासाठी अर्थातच पुढच्या सत्रामध्ये यासिनजी मर्चंट मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय. बापदेव बहिरोळे आणि जय हनुमान परूरपाडा या दोन्हीही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करूया. या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. बापदेव बहिरोळे विपक्ष जय हनुमान परूरपाडा या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. आणि या दरम्यान मित्रांनो एक मोठी भव्य दिव्य आणि मोठ्या मोठ्या पारितोषिकाची जी स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेसाठी सन्माननीय जे आमचे देणगीदार आहेत त्या देणगीदारांचा उल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतोय. सन्माननीय जगदीश रघुनाथ सावंत यांच्यातर्फे तब्बल 51,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. त्याबद्दल जगदीश रघुनाथ सावंतजी यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय विजय देवजी भगत यांच्यातर्फे तब्बल 21,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मापगाव. धन्यवाद भगतजी. त्यानंतर गीतेश करळकर, सन्माननीय गीतेशजी करळकर सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. RM सप्लायर्स अर्थात रवी शेठ म्हात्रे आणि सन्माननीय महेश शेठ माने मॅन फ्रॉम झिराड यांच्यातर्फे सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. राजेंद्र प्रभाकर घरत शिवसेना संघटक, सन्माननीय राजेंद्रजी आपले सुद्धा हार्दिक आभार, कारण आपल्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. सन्माननीय उत्तमजी राऊत गटप्रमुख शिवसेना यांच्यातर्फे सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. सन्माननीय प्रमोदजी दळवी उपशाखा प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. सन्माननीय सुमेश नामदेव थळे बहिरोळे शिवसेना शाखा प्रमुख यांच्यातर्फे 1100 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. सर्व देणगीदारांचे हृदयाच्या अंतःकरणापासून मी जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोळे यांच्या माध्यमातून पुनश्च आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाकडे.
चला आपण टॉस करण्यासाठी या. बापदेव बहिरोळे विपक्ष जय हनुमान परहूरपाडा. परहूरपाडा संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. बापदेव बहिरोळे संघाचे कर्णधार, आपण उशीर का करताय? इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, लक्षात असू द्या. एकदा की सामना सुरू झाला की मध्ये डिस्टर्ब करणं योग्य नाही आहे मित्रांनो. बापदेव बहिरोळे प्लीज वेलकम. कर्णधार चला या लवकरात लवकर आपण टॉस करूया. सन्माननीय प्रेमनाथजी घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल इथे केला जाईल. यस, अंपायर जी का इशारा आ चुका है. मैच इज ऑन. साहिल की पहली गेंद फुलर लेन थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया था, मगर शॉर्ट कवर में फील्डर तैनात है और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ एक रन यहां पे मुकम्मल करते हुए अपने छोर को बदला है और अपने अकाउंट को ओपन किया है. जीतने के लिए मात्र 42 रनों की ज़रूरत. 5 ओवर का यह मुकाबला, बहुत ही आसान सा लक्ष्य नज़र तो आ रहा है, मगर क्रिकेट बहुत ही अनोखा खेल. इस मरतबा लॉफ किया था ओवर द कवर, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी के साथ ये पहला झटका, पहला बल्लेबाज मैदान से बाहर.
विकेटों के पीछे हम देख रहे हैं हम सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी का बैनर, और इसी के साथ साथ रायगढ़ जिला परिषद के माजी सभापति सन्माननीय हम सभी के चहीते छोटम सेठ का वहां पे बैनर लगा हुआ है, और उसी के साथ साथ धनुष की निशानी भी यहां पे नजर आ रही है। इसी बीच फिर से एक बार मात्र एक ही रन मिलता हुआ, 3 ओवर की समाप्ति के बाद, ओहो कोइंसिडेंस किसे कहते हैं, योगा योग मराठी में जिसे कहा जाता है। पहले ओवर में 4, दूसरे ओवर में 4, तीसरे ओवर में भी 4, यानी 12 रन स्कोर कार्ड पर। हालांकि मुंबई और गोवा का आपने मैच देखा होगा जहां पे रोहित ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, मगर सरफराज खान हीरो बन के आए जिन्होंने 57 गेंदों में 175 रनों की पारी खेली थी मेरे ख्याल से, और वहां पे रनों की संख्या थी मुंबई की 444, 4-4-4, तो यहां पे भी 4-4-4 नजर आते हुए। 57 गेंदों में सैकड़ा रचा था और 75 गेंदों में 157 बनाए थे सरफराज ने। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, ओहो वहां से गेंद को करना था फरार, मगर फील्डिंग तो देखिए, एफर्ट तो देखिए, तालियां बजनी चाहिए। मैंने कहा था ना, वहां से एक गलती सीधा 4, वेरी वेल डन सागर पाटिल, क्या कहने सागर, वाह वाह, मजा आ गया आपकी फील्डिंग देखकर। प्रेजेंस ऑफ माइंड दोस्तों, गेम में रहिए, मैदान में रहिए पूरी चौकन्ने के साथ। हा 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 हा, वाह वाह वाह, ये नए गेंदबाज कौन आए हैं? फिर से एक बार सागर केसरकर। सागर केसरकर ने पहले ओवर में भी काफी हम सभी को प्रभावित किया था, और यहां पे भी देखिए बल्लेबाजों की जो नस है उन नस को पकड़ के रखा है और दुखती हुई रख के ऊपर वार किया है। जी हां, फिर से एक बार खेला है वहां पे जहां पे फील्डर तैनात, मिलेगा मात्र 1 रन, बल्लेबाज थक चुके हैं, बल्लेबाज और हमारे अजिंक्य मात्र यहां पे थोड़े से विचलित है, थोड़े से दुख में है, ये क्या हो रहा है। ऐसा लग रहा था कि 42 रन आसानी के साथ होंगे, मगर 4-4-4 ही आए हैं। सागर जी हां, डांसिंग डाउन द विकेट, आगे निकलते हुए देखा था बल्लेबाज को, और अपने लंबाई में कुछ तब्दीली भी यहां पे करते हुए बल्लेबाज को चकमा दिया है। वेरी वेल डन। श्री समर्थ बहिरोले और जय हनुमान सोरोंडे, इन दोनों टीमों के बीच ये मैच हम देख रहे हैं। श्री समर्थ बहिरोले ने हालांकि बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी। जी हाँ, ये क्या हुआ है देखना पड़ेगा जी, अंपायर से कोई इशारा नहीं है, यानी इट्स अ फेयर डिलीवरी। 5 गेंदें अब तक डाल चुके हैं, 5 गेंदों में कितने रन आए हैं? जितेश कह रहे हैं कि मात्र 2 ही रन खर्च किए हैं गेंदबाज सागर केसरकर ने। इन खिलाड़ियों को सही में मानना पड़ेगा। ये देखिए फिर से एक बार चकमा दिया है, 1 रन मिलेगा शायद डिक्लेयर जोन में गेंद, जी हाँ 1, और इस ओवर में तो 3 ही रन आए हैं। यानी देखते देखते यहाँ पे आपने देखा होगा दोस्तों, मैं आपको जरूर मैं नोटिस करता हूँ हमेशा बातों को। यहाँ पे आपने देखा होगा किसी भी तरह का नो बॉल नहीं है, किसी भी तरह का वाइड बॉल नहीं है, कोई ओवरथ्रो नहीं है, किसी भी तरह का अतिरिक्त रन नहीं खर्च किया है, और इसी के वजह से अंतिम ओवर में अब रन चाहिए, हो 27 रनों की जरूरत। ये क्या हो रहा है? ये मैच कहां पे था, ये मैच कहां पे जा चुका है? और इसीलिए दोस्तों अक्सर कहता हूं मैं, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। क्रिकेट में सही मायनों में कुछ भी हो सकता है। अंतिम ओवर के लिए मंथन, हाँ मंथन ने बाउंसर से शुरुआत की है, मगर अंपायर जी नाराज, अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया है। वाइड, ये पहला वाइड, मैंने जैसे ही कहा नजर लग गई, और ये पहला वाइड फेंका है मंथन ने। देखिए वाइड अगर फेंकोगे ना तो आप धीरे धीरे समझ नहीं पाते कि कितने रन आप खर्च कर रहे हो। यहाँ पे बहुत सारे रन बचे हैं। जी हाँ, बड़ा शॉट आएगा क्या? मगर नहीं, काउ कॉर्नर में बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
धन्यवाद डीजे। क्या हालत कर गई है यहाँ पे जय हनुमान। श्री समर्थ भैरोले यहाँ पे बल्लेबाजी कर रही है मगर हार की दहलीज पर आ चुके हैं। किसने ये सोचा होगा, मैंने तो बिल्कुल नहीं सोचा था। और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कभी धूप कभी छाया, कभी धूप कभी छाया, और यही है क्रिकेट की माया। और एक बल्लेबाज आउट। था हमने जो अंदाजा लगाया था, ओहो सागर उस गेंद के नीचे आने की पुरजोर कोशिश करते हुए, हालांकि मैच उनके हाथों में मजबूत स्थिति में नजर आ रहे हैं मगर फिर भी जद्दोजहद जारी है, मेहनत जारी है। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट होने वाला है, बहुत ही शानदार ये आयोजन हमें नजर आता हुआ। क्या खूबसूरत विकेट यहाँ पे प्रिपेयर की है। जय हनुमान क्रीड़ा मंडल बहिरोड़े अध्यक्ष सन्माननीय अजीत दादा खरत, इनकी जितनी तारीफ करे उतनी कम होगी। हालांकि देखिए क्रिकेट से ज़्यादा कोई वास्ता नहीं होता मगर हमारे गांव के खिलाड़ियों को, हमारे गांव के बच्चों को एक अच्छा प्लेटफॉर्म मिले, बस इसी उम्मीद के साथ इतना सारा तामझाम हमें नज़र आता हुआ। अक्सर मराठी में कहते हैं सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग मात्र घेता येत नाही। सागर पाटील यांना विनंती आहे की वैभव यांच्याशी संपर्क साधा।